कोरेगाव पोलिसांच्या राजकीय हस्तक्षेपाविरोधात आसरे ग्रामस्थांचा उद्रेक, ठिय्या आंदोलन करत आत्मदहनाचा इशारा. पोलिसांच्या भूमिकेविरोधात आसरेकरांचे ठिय्या आंदोलन. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या एकतर्फी व राजकीय भूमिकेविरोधात आसरे ग्रामस्थांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. लोकशाही, न्याय व कायद्याचे संरक्षण व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थ एकत्र आले असून पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या बदलीची मागणी करण्यात येत आहे. गटार बांधकामाच्या कामावरून झालेल्या वादातून सरपंच सविता सूर्यकांत सणस व ग्रामपंचायत सदस्य रुपये सीताराम सपकाळ यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र या प्रकरणात मूळ आरोपींवर कठोर कारवाई न करता उलट पीडितांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर अनेक दिवस उलटले तरी एकाही आरोपीस अटक न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी किरकोळ कलमे लावून आरोपींना संरक्षण दिले तर पीडितांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे साहिल शिंदे, राजाभाऊ जगदाळे, अरुण माने, प्रतिभाताई बर्गे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. निवेदनावर साहेबराव कृष्णा सणस, शिवाजी हरिभाऊ सणस, महादेव सीताराम सणस, शिवाजी पांडुरंग पिसाळ, रवींद्र जयसिंग सणस, देवानंद बाबूराव शिंदे, श्यामराव पांडुरंग सणस, शंकर हनुमंत महामुनी, नारायण भैरव मुंगस, दिलीप मुकुंद चेंडेकर, रघुनाथ लक्ष्मण मुंगसे, रामचंद्र मारुती सणस, धर्मेंद्र चिमाजी सणस, आकाश शंकर मुंगसे, सूर्यकांत भिखू सणस, चंद्रकांत महादेव सणस, रवींद्र कोंडेबा सणस, अमर सर्जेराव सणस आदींच्या सह्या आहेत. युवा कार्यकर्ते, महिला मंडळ, माता भगिनी या ठिकाणी आज आपलं घरचं कामकाज सोडून जे उपस्थित राहिले ज्यांच्यावर काहीतरी अन्याय झाला आहे यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या ठिकाणी कोरेगाव पंचायत समितीचे राजाभाऊ जगदाळे माजी सभापती, आमचे आमदार पुत्र साहिल शशिकांत शिंदे, तसेच नाना आणि इतर पत्रकार बंधू भगिनी या जे इथं उपस्थिती लावले यांचे मी आश्रय ग्रामस्थांतर्फे आभार मानतो. दुसरी गोष्ट की आज हा न्याय झाला आहे. आश्रय गावामध्ये विरोधी पार्टीची 20 वर्षे सत्ता होती. त्यांनी गावात विकास केला. गेली 2.5 वर्षापूर्वी ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये आमच्या गावच्या 7 सदस्य, त्यापैकी 6 सदस्य आमचे निवडून आले, 1 सदस्य विरोधात आला, ओपनमधनं सरपंच आला. आता आम्ही कुठेतरी गावात विकास करतोय आणि बंदिस्त गटर बनत असताना अनेकाच्या दाराची बांधकामं आम्ही तोडली आणि ह्या माजी सरपंचाच्या दारात बुलडोजर गेला तोडायला की त्यांनी काय केलं, तिथं हाणामारी केली. आमचा सदस्य आणि सरपंच दोनच तिथं उपस्थित होते. 2:15 वाजता ही घटना घडलेली होती. बरं, याचा देखील पोलीस स्टेशन अजून चौकशी रिपोर्ट घेऊन देखील FIR करून चौकशी करत नाही. विरोधात गुन्हेगार ओपन फिरत आहेत आणि काय करायचे ते करा, धमकी देत आहेत. आणि त्याला मार लागला आहे. तो सिव्हिलमध्ये ॲडमिट होता. त्याला डोक्याला फार टाकेला 7 टक्के पडले डोक्यामध्ये. तो तिथे ॲडमिट आहे. त्याच्या बायकापोरांना धमकी देतात, नवऱ्याला समजावू नाहीतर अन्याय परिणाम घातक होईल ही धमकी त्याच्या बायकोला जाऊन घरी देतात. म्हणजे केवढी ही. आणि मी आज इथं PSI बल्लाळ साहेबांना चॅलेंज करतो की तुम्ही कुणाच्या दबावाखाली बळी पडू नका. पोलीस हे आमचे मालक नाही. पोलीस आमचे मालक नाही, ते आमचे सेवक आहेत. जर हा गुन्हा घडला, त्या घरचा CCTV तिथे कॅमेरा आहे. आज 7 दिवस झाले तुम्ही कॅमेरा का जप्त करत नाही? CCTV घडलेली घटना रेकॉर्ड आहे आणि ती घटना तुम्ही
आजपर्यंत CCTV ताब्यात घेत नाही पोलीस स्टेशन. त्याच्या मागं तुम्ही कुणाच्या जवळला बळी पडता हे माझ्या बाळाल साहेबांना PSIला सवाल आहे. त्यांनी याची पोलीस आमचे सेवेसाठी आहेत, त्यांनी कुणाच्या दबावाला बळी पडू नये. आज ह्यांचं राजकारण जे आहे हे माझी सरपंच 20 वर्ष सत्ता केली, गावामध्ये एकही काम केलं त्यांनी जाहीर मिटिंग लावून चॅलेंज करून आम्हाला बोलवावं की आम्ही हे नियोजन केलं, हे काम केलं, हे काम केलं. 4 कामं दाखवून द्या त्यांनी. नाही तर आम्ही आता 2.5 वर्ष त्याचे चालू, आम्ही केलेली कामं आम्ही त्यांना दाखवतो, समोरासमोर बसून त्यांना कामं दाखवतो. आज ह्याच सरपंचाच्या वडिलांनी पुनर्वसन झालं तेव्हा आई आणि मुलगा 2च माणसं होती. आईच्या नावे 9 एकर जमीन, मुलाच्या नावे 5 एकर जमीन खरेदी केली, 3 प्लॉट घेतले. आज आम्ही ही केस इथं लावली, सातारला जिल्हाधिकाऱ्याकडे लावली, शेवटी पुणे आयुक्तालयाकडे गेलो. त्यांचा मुलगा वकील आहे, किरण वकील नाव सांगतो. वकील असताना कोर्टात केस लढायला बाहेरचा वकील 1.5 लाखाचा दिला, पण स्वतः मुलगा वकीलही करू शकला नाही आणि आम्ही वकील दिला नाही. आम्ही रुपेश सपकाळ आणि आमचा एक कार्यकर्ता अनिल सनद दोघांनी राज ठाकरेवानी लावले तो व्हिडिओ. त्याप्रमाणे रुपेशने म्हणे ते दाखवले तो कागद, अनिलनं कागद दाखवायचे. पुणे आयुक्तालयानं त्यांची 2 एकर 5 गुंठे जमीन कुमटे फाट्यावरची जप्त केली. 1 कुमटे फाट्यावरचा प्लॉट जप्त केला, नोटीस दिलं. त्यांनी आता वर तक्रार केली, म्हणजे कोर्टात केस चालू केली त्यांनी पुढं आणली. म्हणजे हा भ्रष्टाचार. बरं, आज या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की गावातल्या लोकांवर जर अन्याय होत असेल, सत्ताधारी पक्ष आम्ही गटर करत होतो, आज डेंगू मच्छर डास बंदिस्त गटर बनवतो, हे आमचा गुन्हा आहे का? PSIनं सांगावं आमचा गुन्हा आहे का? तुम्ही जे आमच्या माणसांना त्रास देत आहे आणि त्यांना मोकळे सोडले, हे कशाच्या आधारावर मोकळे सोडले? त्याच खुलेआम घरी येऊन धमकी देतात त्या रुपयाच्या बायकोला की तुझ्या नवऱ्याला समजाव, केस मागं घ्यायला लाव. म्हणजे हे सरासर अन्याय होतोय. हा अन्याय किती दिवस आम्ही सहन करायचा? आज ही बायका मंडळी, ही पुरुष मंडळी, गरीब प्रत्येकाला कामधंदा असतो, कामधंदा सोडून इथे येऊन बसले कशासाठी? की आपल्याला झालेल्या अन्यायाचं निवारण कुठेतरी ह्या पोलीस स्टेशनने करावं. आम्ही निवेदन दिले. PSI बळाल साहेब त्यांना विचारा काय करतायत ते, का अजून तिथं CCTV ताब्यात घेत नाही, का ह्या लोक मोकळ्या सोडले, या लोकांना का अटक करत नाहीत? माझं खास म्हणणं आहे की PSIनं कुणाच्याही दबावाला बळी पडू नये. तुम्ही जनतेचे सेवक आहात, आमचे मालक नाही. तुम्ही आमचे सेवक आहात, आमच्या सेवेसाठी ठेवलंय. आमच्यावर अन्याय झालेला निवारण करणं तुमचं काम आहे. तुम्ही का अजून ती मोकाट सोडल्या की ज्यांनी मारहाण केली, आणि CCTV तो का बंद करत नाही, ताब्यात घेतला नाही? 8 दिवस झाले या घटनेला. ही CCTV कुठं गायब करतात? उद्या कॅन्सल केली तर तुम्ही काय करणार? आम्हाला आरोपी करणार का? अन्याय होऊन ते कुठेही रोगराई पसरू बंदीच गटर करतो आणि याला तुम्ही आडवे येत आहे. प्रत्येकाच्या दारातले आम्ही बांधकामं तोडली, त्यांचे बांधकाम तोडायला गेलं की यांना राग येतो. मग अतिक्रमण दारात प्रत्येकानं काढलीच ना. गावचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य रुपेश सपकाळ व तिकडचे सरपंच, तिकडचे महिला सदस्य सुनीता सूर्यकांत सनस व त्यांच्या घरच्या 7 सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. भांडणं जे सुरू झाली ते विकास कामाच्या पाहणीवर वरून काय वाद झाला आणि तिथं त्यांची काहीतरी वादावरून भांडणं झाला. समोरच्या पार्टीने आपल्या महिला सदस्यांवर आणि आपल्या रुपेश सपकाळ या सदस्यांवर वार केला. वार झाल्यानंतर रुपेश यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्यांची तक्रार घेताना किती अडचणी आल्या हे मला माहिती आहे. बल्लाळ साहेबांशी त्यावेळी पण मी किती संपर्क केला
तेव्हा किती पाठपुरावा केला ते मला माहिती आहे. म्हणजे अगदी त्याचा जबाब घ्यायला पण साहेब 2 दिवस गेले. त्याचा जबाब घेतल्यानंतर इथं त्याची फिर्याद दाखल करायची, तर त्यांच्या विरोधात क्रॉस कंप्लेंट काय करायची ह्याची तयारी जास्त पोलीस स्टेशनला बल्लाड साहेबांची त्याच्यात आत्महत्या मला जास्त दिसली. जेव्हा गुन्हे दाखल सुद्धा झाले तेव्हा त्यांची कलमं कशी कमी करायची याबद्दल पण प्रक्रिया त्यांची मागच्या बाजूला चालू होती. ही सगळी घटना होत असताना आम्ही परवा SP साहेबांना भेटलो. त्यांच्या निदर्शनात आम्ही हे गुन्हे किंवा ही इन्सिडेंट आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलं. त्यांनाही आम्ही विनंती केली की त्या रुपेश सपकाळावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न चालला आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही त्याच्यात लक्ष घालू आणि काय खोटी कारवाई असेल तर होऊन देणार नाही. पण आजची परिस्थिती अशी आहे की ज्याच्यावर वार झाला तोच अजून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्याच्यावरच गुन्हा दाखल केला गेला आहे. आणि जे महिला सदस्य होते ज्यांच्यावर वार झाला आहे त्यांच्या सकट त्यांच्या घरच्या 7 सदस्यांवर गुन्हे दाखल केले गेले. आणि ज्यांनी वार केलेत ती आरोपी आजही मोकाट फिरत आहेत. आणि उलट त्या घरच्यांवर त्या प्रेशर टाकतात की तुम्ही केस परत घ्या. मतलब हे कसलं प्रकारचं कारभार या कोरेगाव पोलीस स्टेशनचा चालला आहे हे मला समजत नाही. आमचा पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे अगदी ह्याच्या अगोदरही आम्ही कारभार केला. इथं मला कोणीही सांगावं, इथं आता इकडं बरेच नेते मंडळी आहेत, सगळ्या मला वाटतं तिकडची ग्रामस्थ मंडळी आले. याच्या अगोदर कोरेगावमध्ये कधी ही परिस्थिती होती? मगाशी राजाभाऊंनी कुट्टाचा विषय सांगितला. त्या मुलाला तर 250 टाके पडलेत आणि त्या मुलाचे वार करून त्याचे रील बनवले गेलेत. आणि ते रील आजही व्हायरल होत आहेत. तो रील बनवणारा आजही मोकाट फिरतोय. म्हणजे हा बीड पॅटर्न हा कोरेगावात सुरू झाला आहे का, मला ही शंका आहे. आणि ही जे बीडमध्ये जे वाल्मिक कराड करत होते, मग कोरेगावचे वाल्मिक कराड कोण आहेत ह्याचा पण खुलासा कोरेगाव पोलीस स्टेशनने करावा. याचं मी आज सगळ्यांसमोर विनंती करतो. आमची 2च मागणी आहेत. एकतर जे रुपेश सपकाळचा जो विषय झाला आहे त्याच्यात काय खरी तपास करावा, त्याच्यात काय खरी घटना झाली आहे, त्याच्यात जिथं मारहाण झाली, ज्यांनी मारहाण केली त्यांच्या घरात CCTV आहेत, पण ते CCTV आजपर्यंत जप्त का केले नाही त्याचाही आम्हाला खुलासा द्यावा. आणि जे इतर आरोपी त्यांनी क्रॉस कंप्लेंटमध्ये माणसं घेतली आहेत त्या माणसांचाही प्रूफ ग्रामस्थांकडे आहे की ती माणसं तिथं नव्हती. ते त्यांच्या दुकानात बसल्याचे CCTV आहेत, इतर ते प्रूफ आहेत. त्याचीही दखल पोलीस स्टेशन घेत नसताना त्यांच्यावर अटक कशी करावी त्याच्यावर कारवाई पोलीस स्टेशनची चालली आहे. आमची 2च मागणी आहे की ह्याच्यात जो काय तपास व्हावा, म्हणजे आमच्या पक्षाची चूक असेल तरी ती तुम्ही ट्रान्सपरंटली सांगावी, किंवा त्यांची चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. तपास कुठलाही एकतर्फी तपास होऊ नये हीच आमची मागणी आहे. आणि हाच कारभार अगर असं चालला असेल तर आमची दुसरी मागणी असेल की बल्लाड साहेबांची कोरेगाव पोलीस स्टेशनमधनं बदली व्हावी. आज आम्ही नुसतं आमच्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला समर्थ देण्यात आलो आहे. आज आमचे नेते राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेबांना मुंबईला जावं लागलं, त्यामुळे आज आम्ही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो आहे. पण आम्ही जाताना एक विनंती करून ते जाणार आहे. आज आम्हाला आमच्या आंदोलनाला काय ॲक्शन मिळाली नाही, तर उद्या आमचे नेते इथं येतील. आणि तुम्हाला माहिती आहे आमचे नेते येताना एकटे येत नाही. मग उद्याचं जे काय होईल त्याला पूर्ण काय म्हणतात कारणीभूत किंवा जबाबदार ह्याकडचं शासन आणि कोरेगाव पोलीस स्टेशन राहील हे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागच्या 8 दिवसापूर्वी आसरे ग्रामपंचायतीच्या वतीनं आसरे गावामध्ये बंदिस्त गटर योजनेचं काम सुरू असताना काही ग्रामस्थांनी त्या कामामध्ये अडथळा निर्माण केला. ही गोष्ट ग्रामसेवक असेल, सरपंच आणि काही सदस्यांना समजल्यानंतर अडथळा कशामुळे निर्माण झाला हे पाहण्यासाठी सरपंच आणि सदस्य गेले तिथं, 2 जणच गेले. गेल्यानंतर परिस्थितीची पाहणी केली आणि ते कॉन्ट्रॅक्टर किंवा काम करणाऱ्या लोकांना सरपंचाने सूचना केल्या, कामासंबंधित सूचना केल्या. आसरे गावामध्ये
एक महिला भगिनी सरपंच आहे, उपसरपंच एक ज्येष्ठ मान्यवर आहेत, ज्यांनी प्रशासनामध्ये वयाच्या 58 वर्षापर्यंत प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. हे ते उपसरपंच आहेत. अतिशय चांगले सदस्य आणि सगळी बॉडी सगळी चांगली आहे आणि काम चांगलं असताना फक्त राजकीय द्वेषापोटी कामाला अडथळे निर्माण करण्याचं काम केलं. बंदिस्त गटर योजना ही झालीच पाहिजे हा वर्ण शासनाचा आदेश आहे आणि कामात अडथळा निर्माण होऊ नये समझोता घालण्यासाठी सदस्य आणि सरपंच गेले. सदस्य ज्येष्ठ आहेत, जेंट्स सदस्य होते, रुपेश सप्ताह म्हणून सदस्य होते, त्यांचा विषय बाजूला ठेवा. एक जबाबदारीच आहे त्यांची, परंतु सरपंच म्हणून महिला भगिनी आहेत त्या गेल्या, परंतु कामाला सहकार्य करायचं बाजूला राहिलं. परंतु त्या भगिनीला, सरपंच भगिनीला मारहाण करण्याचं काम झालं. मागच्याच आठवड्यामध्ये प्रशासन सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करत असते. मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जयंती साजरी केली, मोठमोठी भाषणं केली सगळ्या नेते मंडळींनी, आणि एका बाजूला महिला सरपंचाला मारहाण होते, अन्याय होतोय. आता परवा जिजाऊ जयंती साजरी झाली, ती सगळ्या मोठ्या पुढाऱ्यांनी, नेते मंडळींनी साजरी केली, प्रशासनाने साजरी केली. आणि जिजाऊ जयंती साजरी करायच्या वेळेलाच या ठिकाणी सरपंचावरती अन्याय होतोय, महिला भगिनीवरती अन्याय होतोय. आणि ज्या वेळेला पोलीस प्रशासनामध्ये झालेल्या अन्यायाला न्याय मागण्यासाठी आल्यानंतर अन्याय झालेल्यावरतीच पुन्हा पोलिसांना अन्याय करते. आता ताईने सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळा तिथं आंदोलनं केली, निवेदनं दिलं की पोलीस प्रशासनानं कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता, राजकीय पुढाऱ्यांचं, स्थानिक नेते मंडळीचं, सत्ताधाऱ्यांचं न ऐकता सामान्य जनतेसाठी आपण आहोत, सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम आपण करावं. परंतु या ठिकाणी कोरेगाव तालुक्यामध्ये तसं नाही. आजपर्यंत बऱ्याच केसेस झाल्या, आंदोलनं झाली, परंतु आंदोलनाचा कुठल्याही प्रकारचा अजूनही इफेक्ट काय झालेला नाही. अन्याय, पोलिसांनी अन्याय करायचंच काम चालू ठेवलेलं आहे. परवाच आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं, त्यांना भेटलो की साहेब अशा प्रकारचा कोरेगाव पोलीस स्टेशनवरती आमच्याच लोकांच्यावरती अन्याय केला जातोय, पक्षपातीपणा केला जातोय, तो कुठेतरी थांबला पाहिजे. SP साहेबांनी निवेदन घेतलं आणि आम्हाला आश्वस्त केलं आणि आम्ही तिथून निघून आलो. परंतु त्याच्यावरती काही फरक पडला नाही. ज्या सरपंचावरती मारहाण होते, अन्याय होतोय, पुन्हा त्याच सरपंचावरती गुन्हा दाखल केला जातो. म्हणजे पोलीस प्रशासनही किती पक्षपातीपणानं कामकाज करतं याच्यावरून दिसून होते. आसराचा विषय बाजूला ठेवा, परंतु आजपर्यंत बऱ्याच प्रकरणामध्ये पोलिसांनी पक्षपातीपणा केला. आम्हाला फक्त पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा पक्षपाती झाला नाही पाहिजे, पक्षपातीपणा झाला नाही पाहिजे. अन्याय झालेल्यावरती मग कुठल्या पार्टीचा असेल, कुठला सामान्य असू द्या, मोठा असू द्या, अन्याय झालेला त्याला न्याय मिळालाच पाहिजे. मागच्याच 1 महिन्यात, 6 महिन्यापूर्वी आमच्या एका तरुण मुलावरती वार झाले, खुनी हल्ला झाला. अजूनही 2 आरोपी मोकाट आहेत. माहितीसाठी सांगतो पत्रकारांना, त्या युवकांच्या अंगावरती इतक्या जखमा आहेत, 230 टाके पडले, 235 टाके त्याच्या अंगावरती आहेत, इतका मारला झाला. आरोपी मोकाट. ज्या वेळेला आवाज उठवला तेव्हा 4 आरोपींना अटक केली, अजून 2 आरोपी मोकाट आहेत. त्या दिवशी SP साहेबांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. SP साहेबांनी सांगितलं, सूचना केल्या इथं, त्यांनी जर नाही केलं तर मी LCPची टीम पाठवतो आणि त्या आरोपींना शोधून काढतो. आता शोधून काढलं का नाही अजून त्याची माहिती मी घेतली नाही. म्हणजे महिना आरोपी, खुनी हल्ला झालेला आरोपी सुद्धा महिना मोकाट
उघड माताने फिरतायत. आमचं काय होत नाही, आम्हाला कोण अटक करू शकत नाही, आमची कोण वाकडे करू शकत नाही, असे मस्तीत फिरतायत. मग ही पोलीस यंत्रणा कशासाठी आहे? आम्हाला राजकीय कुणावरती आरोप करायला नाही, आमचा आरोप आहे पोलीस यंत्रणेवरती. पोलीस यंत्रणेनं आजपर्यंत बऱ्याचशा सत्ताधारी पार्टीचा ऐकून विरोधकांवरती अन्याय केला, तो अन्याय झाला नाही पाहिजे. काल निवेदन दिलं आसरे ग्रामस्थांनी, ज्या ग्रामस्थांच्या त्या निवेदनावरती सह्या आहेत त्याच ग्रामस्थांना नोटिसा. न्याय मागायचा का नाही? न्याय मागणाऱ्याला तुम्ही अन्याय करणार, अटक करणार, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकशाही आहे, लोकशाही वाचवली पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी त्या माता भगिनी किंवा इथले सगळे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते उपस्थित आहेत. आज एक दिवसाचं या ठिकाणी या आंदोलनाचं आम्ही निवेदन दिले, एक दिवस थांबणार आहोत. याच्यावरती पोलीस यंत्रणेनं काही रिझल्ट काय देतात किंवा कारवाई काय करतात हे पाहणार आहोत. नाहीतर पुन्हा आत्मदहनाचा इशारा सगळे ग्रामस्थांनी देऊ. या ठिकाणी ते साहिलबाबा शिंदे आहेत, तिथले कोरेगावचे नगरसेवक बरेच आहेत, ताई या ठिकाणी आहेत. आम्ही सगळेजण प्रमुख कार्यकर्ते ज्या अन्याय झालेल्या नागरिकांना पाठिंबा, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहोत. तर मी या ठिकाणी जास्तीचं न बोलता पोलिसांनी पक्षपातीपणा न करता 8 दिवसापूर्वी झालेल्या घटनेचं पूर्णपणे शहानिशा करावी आणि खोटे गुन्हे दाखल केलेत ते माघारी घ्यावेत. यासाठी या निवेदन दिलेलं आहे. परवा आम्ही गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून निवेदन एसपी साहेबांनी दिले, तरी सुद्धा गुन्हे दाखल झाले, खोटे गुन्हे. म्हणजे न्याय मागणार, अन्याय झाल्याने न्याय मागायचा का नाही हा पहिला प्रश्न निर्माण होतो. तर गेल्या वर्षी मस्साजोग सरपंचावरती जो प्रसंग आला, तोच प्रकार आपल्या तालुक्यात निर्माण होतो. काहीची परिस्थिती झाली, बऱ्याच वेळा झाल्यात. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे, बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान वाचलं पाहिजे. त्यासाठी मी त्या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि थांबतो. जय जय. किती वेळ आहे हो आमचं असं शूटिंग करायची? हा, पोलीस स्टेशनच्या विरोधात आम्ही येतो प्रत्येक वेळेस, काहीतरी अन्याय होतो म्हणूनच येतो ना. ही मला वाटतं तिसरी वेळ असेल सभापती, म्हणजे मी येणारी तिसरी वेळ आहे. आणि काही नका तुम्ही जी विनंती करताय ना बल्लाळ साहेबांना बाहेर बोलवा आणि त्यांनी हे करा, ते तेवढ्यासाठी त्या खुर्चीत बसलेले नाही, त्या अन्याय करण्यासाठीच बसलेले असं मला वाटतं. त्यांना मध्ये सुद्धा त्यावेळेस तक्रार केली, साहेब आले होते स्वतः त्या आंदोलनाला, SP साहेबांना फोन केला की इथं आमच्या कार्यकर्त्यांवर एवढा अन्याय होतोय, त्यांच्यावर अत्याचार होतोय, त्याची कुठेतरी नोंद घ्यावी. पण इथं कुणाला जाणीवच नाही होती. मूर्ख म्हणून आम्ही इथं येतो का न्याय मागायला? हा, तुम्हीच फक्त मूर्खच आहोत ना. पण तिंदा इथं येऊन बसायचं, धरणं धरायचं, कशासाठी करायचं आम्ही? आता महिलांवर सुद्धा अत्याचार व्हायला लागले, म्हणजे महिलांनी कोणतं पदाधिकारी देखील व्हायचं नाही का? जर विकास कामाच्या दृष्टीनं महिलेने एखाद्या काम केलं असेल, करत असेल, तर तिला जर तुम्ही मारहाण कर, मला आता कळलं की सरपंच दवाखान्यात गेलेत, ही कुठली पद्धत आहे? आणि पोलीस स्टेशन जर निवांत असेल तर कुणाकडे आपण दाद मागायला येतो? कशासाठी ही दाद मागायला येतोय आपण? म्हणजे यासाठी ठोस उपाय नुसतं तेवढ्या पुरतं कुणावर अन्याय झाला म्हणून आंदोलन करणं एवढाच ठोस उपाय नाही, तर समोर उच्चाटन होणं गरजेचं आहे. आज ही समाजातली परिस्थिती काय घनता गंभीर आहेत, ते हलेनाच जागचे. एवढं होऊन सुद्धा म्हणजे यांच्यावर केवढा मोठा वरदहस्त असेल. काय न्याय मिळणार आहे आपल्यासारख्या लोकांना? नाही न्याय मिळू शकत हो. पुन्हा पुढे न्याय मागतोय आपण. सांगा सभापती, तुम्हीच सांगावं आता. इतकं म्हणजे आपणच म्हणजे ते मुरदाड आहेत का आपण मुरदाड आहेत हेच आता बघणं गरजेचं.
अगदी SP साहेबांनी सुद्धा सतत आश्वासनं दिली आमकं करतो तमकं करतो, पण काही नाही हो. मागचे पाडे पुन्हा पुढे चालूच आहेत, त्यात कुठलाही बदल नाही. म्हणजे माणसांनी समाजामध्ये वावरायचं का नाही, काम करायचं का नाही, इथंपासून प्रश्न निर्माण झालेला आहे. मग नको ना, मग एकच काहीतरी एक अधिकारशाही ठेवा, मग लोकशाही संपूर्णच टाका. की यावं पुढं त्यांना सामोरे जावं. म्हणजे काय ह्या संविधानात जे स्त्री पुरुष समानता किंवा महिलेचा सन्मान जी आहे ती म्हणजे तुम्हाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. त्या शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वराज्यामध्ये स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली, स्त्रियांचा आदर कसा करावा याची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर शिवाजी महाराजांनी ठेवली ती उदाहरणं. आणि कशासाठी मग नुसतं शिवाजी महाराज शिवजयंती साजरी करणं, नुसतं शिवजयंती आली शिवजयंती साजरी करा. धर्मवीर संभाजी महाराजांची काय पुण्यतिथी जयंती आली ते साजरी करा. अहो त्यांनी दिलेले विचार आधी समाजामध्ये रुजवा. ते जर समाजामध्ये रुजले तरच कुठेतरी न्याय मिळेल माणसाला. नुसतंच तुम्ही शिवजयंती साजरी करणार, संभाजी महाराजांचे वेगवेगळे जयंती पुण्यतिथी साजरी करणार, काय उपयोग आहे? त्यापासून घेता काय तुम्ही? कुठे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा भारत? हाच प्रश्न आहे आमच्या पुढे. जर संरक्षक यंत्रणा जर अशी असेल तर काय करायचं इथं? हे शिवाजी महाराजांनी सांगितलं का? त्यामुळे बघा बाबा, काय म्हणजे तुम्हीच सर्व इथं न्याय काय मिळणार नाही, माझं ठाम मत आहे. कारण मध्ये सुद्धा आम्ही आलो होतो, अक्षरशः दवाखान्यातून पेशंट आणला होता इथं ऍडमिट असणारा, त्याच्यावर इतका त्याला त्रास झाला होता. आणि म्हणून मी एकच सांगेन, आजच्या दिवशी तर एकच सांगेन, जर खरंच शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र असेल तर सगळ्या तरुण पिढीनं वयोवृद्धांनी तो विचार करणं गरजेचं आहे. आणि शिवाजी महाराजांचं राज्य जर पाहिजे असेल तर कशी व्यवस्था पाहिजे, ही संरक्षण यंत्रणा कशी, रक्षक यंत्रणा कशी आहे, याचा सर्वांनी समाजातील घटकांनी विचार करणं आज गरजेचं आहे. तरच कुठेतरी समाज अगदी शांततेत एकोप्यानं नांदू शकेल.